population into a subunit of the particular species. Simple. हा पर्टिक्युलर एरिया आहे. पर्टिक्युलर एरिया मध्ये एक पर्टिक्युलर टाइपचं पॉप्युलेशन आहे, पर्टिक्युलर टाइपची स्पेसिस. ओके, यामधून एक पर्टिक्युलर अमाउंट ऑफ इंडिव्हिज्युअल जे असतील ते सेपरेट होतील. म्हणजे काय झालं, सेपरेशन ऑफ द पॉप्युलेशन इनटू सब युनिट. एक काय सांगितलं की ज्या वेळेस पॉप्युलेशन मधून सेपरेट होत आहे त्याचा एक सब युनिट आलं लक्षात ऑफ अ पर्टिक्युलर स्पेसिस इज कॉल्ड ॲज आयसोलेशन. आता या वर्गात जितके स्टुडंट बसले असतील त्यामध्ये टोटल नंबर ऑफ स्टुडंट, ह्यूमन पॉप्युलेशन आहे, नंबर ऑफ जे स्टुडंट आहेत ते काय झाले, सेपरेट झाले मेन पॉप्युलेशन मधून. तर सिंपली त्याला काय म्हणणार, आयसोलेशन. अंडरस्टँड व्हॉट इज द मीनिंग ऑफ आयसोलेशन? Isolation is nothing but the separation of the population into subunit. Subunit मध्ये ते किंवा पर्टिक्युलर एक युनिट मध्ये ते सेपरेट होतात of the particular species is called as isolation. Understand? So isolation are of two types. Isolation होण्यासाठी दोन टाइप, त्याचे दोन टाइप्स आहेत. First one is the geographical isolation and the second one is reproductive isolation. Geographical isolation is caused due to some geographical barriers appears in the amount of population. एक पर्टिक्युलर एरिया, या पर्टिक्युलर एरिया मध्ये जर सपोज geographical barriers आहेत, geographical barriers in the form of river, mountains, ocean, seas. Okay, these all are the geographical barriers. अलग लक्षात, geographical barriers म्हणजे amount of एक population आहे, पर्टिक्युलर टाइपचं पॉप्युलेशन. त्या पर्टिक्युलर पॉप्युलेशन काय होते, सब युनिट मध्ये सेपरेट होते. कशामुळे? त्यांच्यामध्ये काय आलं, रिव्हर आले असेल, माउंटेन्स असतील, ओशन असेल किंवा सीज असणार. त्यामुळे काय होते, आयसोलेशन होत असतं. तर आपण स्टडी करतोय आयसोलेशन. आयसोलेशनची डेफिनेशन कळली तुम्हाला, सेपरेशन ऑफ द पॉप्युलेशन इनटू स्मॉलर सब युनिट. ओके, मग हे स्मॉलर सब युनिट मध्ये ऑफ द पर्टिक्युलर स्पेसिस इज कॉल्ड एज आयसोलेशन. आयसोलेशन आर ऑफ टू टाइप्स, geographical isolation and reproductive isolation. If the isolation is occur, the organisms do not undergo inbreeding. म्हणजे ज्या ऑर्गॅनिझम्स मध्ये आयसोलेशन होते त्यांच्यात इनब्रीडिंग होणार नाही. आलं लक्षात? इनब्रीडिंग म्हणजे काय, ज्यावेळेस सेम टाइपचं स्पेसिस आहे, सेम टाइपची व्हरायटीज आहे, आलं लक्षात, क्लोजली रिलेटेड ऑर्गॅनिझम आहे, यांच्यात जर मीटिंग होत असेल त्याला इनब्रीडिंग म्हणतात. फरक पडतो. So this isolation do not carry the inbreeding. Isolation जर झालं असेल ऑर्गॅनिझम्स मध्ये तर काय होत नाही, इनब्रीडिंग होत नाही, इनब्रीडिंग प्रिव्हेंट केली जात असते. सो फर्स्ट is the geographical isolation. The separation of the population of the particular species into smaller subunit due to the geographical barriers. These geographical barriers in river, mountains, ocean and seas. So isolation झाल्यामुळे जे ऑर्गॅनिझम्स असतील सेम स्पेसिस आहे, फक्त त्यांच्यामध्ये चेंजेस झाल्यामुळे, जिओग्राफिकल आयसोलेशन मुळे काय होतं, त्यांच्या बॉडीत चेंजेस होतात आणि चेंजेस झाल्यामुळे दे प्रिव्हेंट द इनब्रीडिंग. इट्स कॉल्ड एज जिओग्राफिकल आयसोलेशन. समजलं? नेक्स्ट काय, रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. Reproductive isolation divided into two main types, pre-mating and pre-zygotic isolation. आणि दुसरा असतो post-mating. Post-mating or post-zygotic isolation. असे दोन टाइप्स आपल्याला दिसतात. तर प्री मेटिंग म्हणजे मेटिंग होण्याच्या आधीच
जे काही आयसोलेशन असणार, जे सेपरेशन असणार, इनब्रीडिंग होणार नाही त्यांच्यात, तर ते कुठले प्री मेटिंग और द प्री झायगोटिक आयसोलेशन. त्यामध्ये आहे फर्स्ट हॅबिटॅट आयसोलेशन. इफ द ऑर्गॅनिझम लाइव इन द पॉप्युलेशन लाइन द सेम जिओग्राफिकल एरिया बट इन डिफरंट हॅबिटॅट. आता सपोज असे ऑर्गॅनिझम्स आहेत, हॅबिटॅट तर आपल्याला माहिती हॅबिटॅट टेरेस्ट्रियल आहे, ॲक्वेटिक आहे. ॲनिमल्स तर एका पर्टिक्युलर एरियातच आहे. जे ॲनिमल्स टेरेस्ट्रियल एरियामध्ये असतात आणि दुसरे ॲनिमल्स ॲक्वेटिक एरियामध्ये असतात, ते यांच्यात मेटिंग होईल का? यांच्यात रिप्रोडक्शन होईल का? न्यू इंडिव्हिज्युअल डेव्हलप होईल का? नाही. मग हे जे आयसोलेशन आहे ते कशामुळे झालं? ड्यू टू द हॅबिटॅट. ते कशामुळे झालं? ड्यू टू द हॅबिटॅट. द ऑर्गॅनिझम विच live on the land and the organisms which live in the water, they do not undergo mating. त्यांच्यात मेटिंग होणार नाही. म्हणजे मेटिंग होणार नाही म्हणजे झायगोट फॉर्म होईल का? नाही. म्हणजे झायगोट फॉर्म होण्याच्या जाती त्याला काय म्हणणार मग? प्री झायगोटिक आयसोलेशन. समजलं? मग मेटिंग होत नाही ते इनब्रीडिंग होईल का? नाही. इनब्रीडिंग झालं नाही म्हणजे अमाउंट ऑफ पॉप्युलेशन जसे त्यामधून एक युनिट सेपरेट झाला. कशामुळे झाला? एक तर जॉग्राफिकल बॅरियर्स मुळे झाला आणि दुसरा कशामुळे झाला? चेंज इन हॅबिटॅट्स. कळलं? दुसरा सीजनल आयसोलेशन. सीजनल आयसोलेशन, द डिफरंट टाइप ऑफ एनिमल्स शो द डिफरंट टाइप ऑफ सीजनल रिप्रोडक्शन. एनिमल्स मध्ये सीजनल रिप्रोडक्शन होतं. डॉग मध्ये जे असतं त्यामध्ये सीजनल आयसोलेशन असतं. सीजनल आयसोलेशन म्हणजे काय? सीजनल ब्रीडिंग होत असते. बरेचसे असे एनिमल्स आहेत की त्यांच्यात सीजनल ब्रीडिंग होते. एका पर्टिक्युलर सीझन मध्ये त्यांच्यात ब्रीडिंग केलं जात असतं. ब्रीडिंग म्हणजे रिप्रोडक्शन होत असतं. तर तो कुठला आयसोलेशन झालं? सीजनल आयसोलेशन झालं. म्हणजे एक पर्टिक्युलर टाइपचं सिंपल काय झालं? एक पर्टिक्युलर टाइपचा एरिया आहे. या पर्टिक्युलर टाइपच्या एरियामध्ये नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल असतात एका पर्टिक्युलर पॉप्युलेशन मध्ये. जर ह्या पॉप्युलेशन मध्ये या पर्टिक्युलर टाइपचे नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल आहेत ज्यांच्यात काय झालं? आयसोलेशन झालं. कशामुळे झालं? ड्यू टू द सीजनल ब्रीडिंग, सीजनल रिप्रोडक्शन. पर्टिक्युलर ह्यूमन्स मध्ये सीजनल रिप्रोडक्शन नाहीये, अदर एनिमल्स मध्ये सीजनल रिप्रोडक्शन होत असतं ते सिलेक्टेड एनिमल्स मध्ये. त्यानंतर इथिओलॉजिकल आयसोलेशन आणि लास्ट असतं मेकॅनिकल आयसोलेशन. इथिओलॉजिकल आयसोलेशन मध्ये जे मेटिंग बिहेवियर आहे, द डिफरंट टाइप ऑफ ऑर्गॅनिझम शो द डिफरंट टाइप ऑफ मेटिंग बिहेवियर. हर एक एनिमल्स मध्ये मेटिंग बिहेवियर डिफरंट असतं. तर त्याला काय म्हणतो आपण? इथिओलॉजिकल आयसोलेशन. मेकॅनिकल आयसोलेशन मध्ये काय? डिफरंट टाइप ऑफ एनिमल्स शो द डिफरंट टाइप ऑफ रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन स्ट्रक्चर. म्हणजे डिफरंट स्ट्रक्चर असेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स मध्ये. रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन इज नथिंग बट द जेनिटल ऑर्गन्स. जेनिटल ऑर्गन्स मध्ये जर डिफरंट स्ट्रक्चर असेल तर त्यांच्यात मेटिंग होत नाही. इन केस जर मेटिंग झालीच मेकॅनिकल आयसोलेशन मध्ये, so the organisms which produce the reproductively sterile. मेकॅनिकल आयसोलेशन चा बेस्ट एक्झाम्पल बघा. आयसोलेशन म्हणजे हॉर्स आणि डॉगी हे एकाच ऑर्गॅनिझम पासून बिलॉंग करत होते. त्यांचं इव्होल्यूशन एकाच ऑर्गॅनिझम पासून झालं. हॉर्स अँड डॉंकीचं. आलं लक्षात? यांच्यामध्ये काय झालं? आयसोलेशन झालं. यांचं आयसोलेशन कुठल्या टाइपचं आहे? मेकॅनिकल आयसोलेशन आहे. मेकॅनिकल आयसोलेशन मध्ये डिफरंट शेप, साइज अँड स्ट्रक्चर ऑफ द रिप्रोडक्टिव्ह और द जेनिटल ऑर्गन, हॉर्स अँड डॉंकी. अँड सपोज मेकॅनिकल आयसोलेशन असून पण जर त्यांच्यात मेटिंग झालंच, ओके, तर अशा वेळी जो इंडिव्हिज्युअल प्रोड्यूस होणार तो रिप्रोडक्टिव्हली स्टराईल असणार. त्या ऑर्गॅनिझम्स मध्ये रिप्रोडक्शन होण्याची ॲबिलिटी नसणार. तर त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे म्यूल्स. म्यूल्स इज अ प्रॉडक्ट ऑफ हॉर्स अँड डॉंकीज. आलं लक्षात? ते कशात इन्क्लूड करतो आपण? इंटर स्पेसिफिक हायब्रिडायझेशन. आलं का लक्षात? त्यानंतर असतं पोस्ट मेटिंग और पोस्ट झायगोटिक आयसोलेशन. आता स्टडी करतो आपण पोस्ट मेटिंग और पोस्ट झायगोटिक आयसोलेशन. म्हणजे इन केस जर ऑर्गॅनिझम्स मध्ये मेटिंग झालंच, झायगोट फॉर्म झालाच, तर किंवा झायगोट फॉर्म होण्याच्या आधी मेटिंग होतंय ऑर्गॅनिझम्स मध्ये, पण त्यामुळे काय होतं? आयसोलेशन होऊन जातं इंडिव्हिज्युअल्सचं.
तर त्याला आपण म्हणतो पोस्ट मेटिंग और द पोस्ट झायगोटिक आयसोलेशन. द गॅमेट मॉर्टॅलिटी. गॅमेट मॉर्टॅलिटी म्हणजे काय? इफ द मोबिलिटी ऑफ द गॅमेट्स, गॅमेट्स मध्ये जी मोबिलिटी असते, आता हा जो गॅमेट आहे एक इज नॉन मोटाईल गॅमेट. एक काय नॉन मोटाईल गॅमेट आहे. स्पर्म काय मोटाईल गॅमेट्स आहे, मीन्स तो मोबिलिटी शोध करतो. जर इन केस हा जो स्पर्म असेल त्याच्यामध्ये मोबिलिटीची ॲबिलिटी नसणार, म्हणजे कळलं का? मोबिलिटीची ॲबिलिटी नसणार म्हणजे त्याच्यामध्ये मोटालिटी नसेल, तर अशा वेळेस दिस स्पर्म नॉट रिचेस टुवर्ड्स दी एग. म्हणजे इथं गॅमेट काय झाला? डेड झाला. तर गॅमेट एका पर्टिक्युलर स्टेट मध्ये जर तो पोहोचला, तर सपोज ह्यूमनचा जो स्पर्म आहे तो त्याची जी लाईफ आहे ती किती आहे? 72 हार्स आहे. आणि एगची जी काही लाईफ स्पॅन आहे तो 48 हार्स पर्यंत लाईफ राहतो. इन केस जर हा 72 हार्स पर्यंत लाईफ राहतो म्हणजे 3 डेज, आणि हा 2 डेज पर्यंत लाईफ राहतो. हा जर इथपर्यंत एक्स पर्यंत पोहोचण्यासाठी 48 आवर्स पर्यंत जर नाही पोहोचला तर याचं फर्टिलायझेशन होईल का? नाही होणार. हा जो एग असणार इथंच डेड होईल. म्हणजे इथं काय होतंय? गॅमेटची मॉर्टिलिटी होते, गॅमेटची इथं डेथ होते. मग याला काय हे कशामध्ये आलं? पोस्ट मेटिंग. मेटिंग झाल्यानंतर गॅमेट डेड झालाय. कळलं? देन द नेक्स्ट वन इज द झायगोट मॉर्टॅलिटी. इन केस झायगोटची मॉर्टॅलिटी कशी असते? इफ द मेल अँड फिमेल गॅमेट अंडरगोज फर्टिलाइज in several factors, due to the several factors, if the zygote is dead, काही several factor मुळे जर zygote जर dead झाला तर ते काय म्हणणार? zygote mortality. In case the two animals मध्ये जर मेटिंग झालंय, zygote पण फॉर्म होतोय, न्यू इंडिव्हिज्युअल पण प्रोड्यूस होतोय, पण तो जर इंडिव्हिज्युअल जर स्टराईल असेल, they do not undergo reproduction, म्हणजे त्याच्यात रिप्रोडक्शन होणार नाही, तो ब्रीडिंग नाही करू शकत. तर यालाच म्हणणार हायब्रिड मॉर्टॅलिटी. मी तुम्हाला प्री मेटिंग मध्ये पण काय सांगितलं? म्यूल्सचं एक्झाम्पल दिलं होतं. ते म्यूल्सचं परफेक्ट जे एक्झाम्पल आहे ते हायब्रिड स्टेरिलिटीला मॅच होतंय. आलं लक्षात? मीन्स जर हायब्रिड स्टेरिलिटी म्हणजे काय? इफ वन ऑर्गॅनिझम बिलॉंगिंग टू वन स्पेसिस अँड अनदर इंडिव्हिज्युअल बिलॉंगिंग टू अनदर स्पेसिस इफ अंडरगोज मेटिंग, त्यांच्यात जर मेटिंग झालं, झायगोट पण फॉर्म झालं, आणि जो इंडिव्हिज्युअल जो प्रोड्यूस होत असेल तो कसा आहे? हायब्रिड. दोन डिफरंट स्पेसिस घेतले ना आपण, दोन डिफरंट स्पेसिस पासून इंडिव्हिज्युअल प्रोड्यूस होतो, तो इंडिव्हिज्युअल असणार हायब्रिड. आणि तो हायब्रिड इंडिव्हिज्युअल कसा असणार? स्टेराईल असणार. दे डू नॉट हॅविंग ॲबिलिटी टू रिप्रोड्यूस इटसेल्फ. अंडरस्टँड? याला म्हणणार हायब्रिड स्टेरिलिटी. अँड दिस वन इज आयसोलेशन.